आपण पाहत आहात तेजवन न्यूज चॅनल. सत्य, विश्वास आणि निर्भीड पत्रकारितेचा एकमेव, जनतेसाठी जनतेचा आवाज म्हणजेच तेजवन न्यूज. पट्टणकोडोली येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे भव्य उद्घाटन. शेतकरी प्रबोधन व संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न. पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले. शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पट्टणकोडोली शाखेच्या वतीने आयोजित शेतकरी प्रबोधन व संवाद कार्यक्रम व भव्य शाखा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा प्रहारचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळाली. हा भव्य कार्यक्रम शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टणकोडोली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्या, दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण, शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच सामाजिक संघटनात्मक बळकटी याबाबत सखोल विषयावर संवाद साधला गेला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अभियान प्रमुख श्री महेश बडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री गौरवभाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर देवदत्त माने तसेच उत्तर विभागाचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले. कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सागर वडगावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपाध्यक्ष सुनील कांबळे, सचिव सुधीर मासुर्ले, कार्याध्यक्ष मुरारी देवर्षी, संपर्क प्रमुख महादेव सोळसे, संघटक तानाजी कामांना, महिला अध्यक्ष संगीता कांबळे व महिला उपाध्यक्ष कांचन कांबळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रहार सैनिक पोपट वडगावे, प्रेम कुरणे, अथर्व वडगावे, देवयानी कांबळे आणि सुयोग कांबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. या शाखा उद्घाटनामुळे पट्टणकोडोली परिसरातील दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच सामाजिक कार्याला गती मिळून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यास मदत झाली असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती बच्चूभाऊंना खरडा भाकरी खाऊ घालणाऱ्या फुलाबाई कांबळे या होत्या. तसेच या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य दादासो सुतार, अनिल विजय नगरे, दीपक कुरणे, गणेश शिंदे, जमीर मणकापुरे, विकास गायकवाड, निलेश कुंभार, भीमराव संघमित्रा, स्वामी सर, तासगावचे थोरवत मामा दिव्यांगप्रेमी तसेच पट्टणकोडोलीतील रणजित कांबळे, पोपट जामकर, दीपक भोसले, हुमायून हेरवाडे, पंडित कांबळे, सुनील माने, कोमल जामकर, सारिका वडगावे, साहिल वडगावे तसेच अनेक ज्येष्ठ लोकांचे व गावकऱ्यांचे सहकार्य झाले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, दिव्यांग बांधव, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.